आज आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजेच चक्रीय चौकोन या घटकाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपण सुरुवातीला चक्रीय चौकोन म्हणजे काय, म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत आणि नंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजेच चक्रीय चौकोनाचे प्रमेय अभ्यासणार आहोत। तर सुरू करूया। पहिल्यांदा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे चक्रीय चौकोन म्हणजे काय। इफ ऑल द व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल lie on the same circle then it is called cyclic quadrilateral। म्हणजेच चौकोनाचे सर्व शिरोबिंदू जर एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात। मग या ठिकाणी मी आकृती काढतो, एक चक्रीय चौकोन या ठिकाणी काढतोय। हा या ठिकाणी सर्कल आहे ज्याचा सेंटर O आहे आणि याचे शिरोबिंदू जे आहेत ते या सर्कलवर आहे। चारही शिरोबिंदू हे सर्कलवर जर असतील तर त्याला आपण समजा हा या ठिकाणी चौकोन आहे ABCD, याचे चारही शिरोबिंदू A हा शिरोबिंदू, B हा शिरोबिंदू, C हा शिरोबिंदू आणि D हा शिरोबिंदू म्हणजे चारही व्हर्टायसेस एकाच वर्तुळावर आहेत या चौकोनाचे आणि म्हणून या चौकोनाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हटलं जातं। मराठीमध्ये याला चक्रीय चौकोन असं म्हटलं जातं। म्हणून या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल किंवा मराठीमध्ये चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे असं आपण म्हणू शकतो। आता आपण या ठिकाणी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल अभ्यासणार आहोत। म्हणजेच चक्रीय चौकोनाचे प्रमेय या ठिकाणी अभ्यासणार आहोत। हा थेरम काय आहे तर ऑपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी। म्हणजेच चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात। पूरक म्हणजे काय तर त्यांची दोघांची बेरीज 180 डिग्री। अपोजिट अँगल म्हणजे समोरासमोरचे कोन। अँगल A चा अपोजिट अँगल C आहे, अँगल B चा अपोजिट अँगल D आहे। यांची बेरीज जर 180 असते तर ते दोन्ही कोन पूरक कोन आहेत म्हणजे सप्लिमेंटरी आहेत असं आपण म्हणत असतो। म्हणजेच आपल्याला दाखवायचं आहे अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 किंवा अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180। म्हणजेच कोन A अधिक कोन C बरोबर 180 किंवा कोन B अधिक कोन D बरोबर 180 अंश। तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय दिलंय तर एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे आणि म्हणून गिव्हन म्हणजे पक्ष आपल्याला लिहिता येईल। सुरुवात आपण सर्कलनी करूया। इन अ सर्कल विथ सेंटर O, नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करू शकतो। सर्कलच्या प्रत्येक थेरम मध्ये सर्कल असल्यामुळे आपण सुरुवात अशीच करत असतो। हा जो दिलेला आहे क्वाड्रिलॅटरल त्याच्या संदर्भात लिहूया क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल। हा आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे चक्रीय चौकोन। म्हणजेच काय दिलंय O केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे एवढं आपल्याला दिलेलं आहे, तेवढं आपण लिहिणार आहोत। त्यानंतर काय असतं आपलं टू प्रूव्ह म्हणजे साध्य। दुसरा घटक असतो आपला सिद्धतेमधला प्रमेयामधला टू प्रूव्ह म्हणजे साध्य। आता काय साध्य करायचे तर अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल
आर सप्लिमेंटरी. म्हणजे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. या ठिकाणचे सम्मुख कोन आपण घेऊया. अँगल ए चा सम्मुख कोन अँगल सी आहे, म्हणून अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. हे पहिलं. आणि अजून एक जोडी त्या ठिकाणी मिळते सम्मुख कोनाची, ती आपण लिहूया. अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. आता या ठिकाणी एक जर दाखवलं तर त्याच पद्धतीने दुसरं असणार आहे, आणि म्हणून आपण पहिलं त्या ठिकाणी अँगल ए आणि अँगल सी आपण काढण्याचा प्रयत्न करूया आणि त्या ठिकाणी सिद्धता लिहिण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर आपल्याला सिद्धता हा महत्त्वाचा घटक, प्रूफ किंवा सिद्धता आपल्याला या ठिकाणी लिहावायची आहे. मग आता अँगल ए जर बघितला तर हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. BAC या आर्कने इन्स्क्राइब केलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो अँगल ए म्हणजे BAD आहे आपला. अँगल BAD इज इन्स्क्राइब्ड इन एन आर्क BAD. हा जो अँगल आहे याच्या जर भुजा आपण वाढवल्या या ठिकाणी तर तुमच्या लक्षात येईल हा या आर्कला इंटरसेप्टेड करत आहे. म्हणजेच या ठिकाणी हा आंतरखंडित कंस या ठिकाणी आहे BCD. आपल्याला या ठिकाणी इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरता येईल. काय आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम? द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज द measure of intercepted arc by it. म्हणजे या कोनाने आत घेतलेला जो कंस आहे त्याच्या निम्म या कोनाचं माप असते. आपण सुरुवातीला अँगल ए च्या संदर्भात लिहूया आणि मग अँगल किंवा आर्क म्हणूया या ठिकाणी RBCD, म्हणजे आपल्याला लगेच कळेल. एक स्टेटमेंट फक्त लिहूया. आर्क BCD is intercepted by the inscribed angle कोणता अँगल आहे? BCD याला आत घेणारा अँगल BAD. म्हणून आपल्याला इन्स्क्राइब्ड जो अँगल आहे तो BAD आहे हेही कळालं, आणि त्याने आत घेतलेला इंटरसेप्टेड आर्क जो आहे तो BCD आहे, आणि यांच्यामधला संबंध हा इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमने सांगितला आहे, तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणून या ठिकाणी देअरफॉर आता अँगल जो आहे तो BAD आहे. मग अँगल BAD म्हणजे ए आपण म्हणू शकतो. BAD म्हणजे अँगल ए इज इक्वल टू 1/2 BAD म्हणजे अँगल ए सुद्धा लिहू शकतो आपण, किंवा अँगल BAD सुद्धा लिहू शकता. 1/2 मेजर ऑफ आर्क. आता याने आत घेतलेला जो आर्क आहे तो आहे BCD. मेजर ऑफ आर्क BCD. आणि याला रिझन देऊया, याला एक म्हणूया इक्वेशन, आणि याला आपण म्हणूया इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम हे पहिलं सूत्र या ठिकाणी मिळालं. सिमिलरली दुसरं आपल्याला मिळेल, काय मिळेल? सी कोन आपल्याला हवाय. ए कोन जसा मिळाला तसा सी कोन. सी हा सुद्धा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. त्याला ज्या आर्कने आत घेतलंय तो आहे BCD आर्क, आणि त्याने ज्या कोनसाला आत घेतलंय तो जर बघायचा असेल तर या भुजा वाढवल्या तर तुमच्या लक्षात येईल त्याने या कंसाला आत घेतलंय, म्हणजे BAD ला आत घेतलंय, आणि म्हणून आपल्याला मिळेल अँगल C इज इक्वल टू मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क बाय इट. म्हणजे आत घेतलेला जो कंस आहे त्याच्या मापाच्या निम्म. म्हणून मेजर ऑफ आर्क 1/2 मेजर ऑफ आर्क BAD. याला समीकरण 2 म्हणूया.
समीकरण 2 आहे आणि रिझन वरच्यासारखंच इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आहे. आता आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर दोघांची बेरीज करावायची आहे. अँगल ए आणि अँगल सीचे म्हणजे डाव्या बाजूंची बेरीज करायची. जर आपण डाव्या बाजूंची बेरीज केली तर समीकरणाचा गुणधर्म असं सांगतोय की उजव्या बाजूंची सुद्धा आपल्याला बेरीज त्या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि म्हणून ॲडिंग इक्वेशन 1 and 2 असं आपण म्हणूया. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट, म्हणजेच समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करून मग डाव्या बाजूमध्ये डावी बाजू मिळवूया. अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू उजव्या बाजूमध्ये उजवी बाजू मिळवूया. पहिल्या समीकरणाची उजवी बाजू मेजर ऑफ 1/2 मेजर ऑफ आर्क BCD प्लस दुसऱ्या समीकरणाची उजवी बाजू 1/2 मेजर ऑफ आर्क BAD. या दोघांचा जर विचार केला तर 1/2 कॉमन निघेल, तो कॉमन आपण घेऊया. 1/2 कॉमन घेतल्यावर काय राहील इथं मेजर ऑफ आर्क BCD प्लस 1/2 कॉमन काढलेला आहे म्हणजे इथं राहील मेजर ऑफ आर्क BAD. हा कंस पूर्ण, हाही कंस पूर्ण, कंस व्यवस्थित द्यायचे. आता तुम्ही जर बघितलं मेजर ऑफ आर्क BCD म्हणजे हा आर्क आहे, मेजर ऑफ आर्क BAD म्हणजे हा आर्क आहे. तर तुम्ही बघितलं तर या दोन्ही जे आर्क आहेत त्याच्या ते काय करतात पूर्ण सर्कल कंप्लीट करतात. म्हणजेच आर्क BCD अँड आर्क BAD कॉन्स्टिट्यूट कंप्लीट सर्कल. हे दोन्ही एकत्र येऊन एक पूर्ण सर्कल त्या ठिकाणी, एक पूर्ण वर्तुळ त्या ठिकाणी तयार करत असतात. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल मेजर ऑफ आर्क BCD प्लस मेजर ऑफ आर्क BAD इज नथिंग बट मेजर ऑफ कंप्लीट सर्कल. आणि मेजर ऑफ कंप्लीट सर्कलचं माप आपल्याला माहिती आहे, ते आहे 360 डिग्री. इथं आपण म्हणूया मेजर ऑफ कंप्लीट सर्कल. मग या ठिकाणी आपल्याला भाग जर दिला तर तुम्हाला माहिती आहे 360च्या निम्मे जर केले तर 180 येते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळेल अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. हे आपलं पहिलं साध्य आहे. आणि मग याचप्रमाणे जर बी अँगल घेतला तर तो सुद्धा इन्स्क्राइब झालेला आहे BABC या आर्कमध्ये. आणि त्याने इंटरसेप्टेड केलेला आर्क जो आहे तो आहे ADC. डी जर अँगल घेतला तर अँगल ADC सुद्धा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. आणि त्याने इंटरसेप्टेड केलेला आर्क आहे ABC. हे सुद्धा दोन्ही आर्क या ठिकाणी या पद्धतीने जर लिहिलं तर या ठिकाणी 1/2 बाहेर निघेल आणि दोघांची बेरीज होईल, या आर्कची आणि या आर्कची. हे सुद्धा कॉन्स्टिट्यूट करतात किंवा निर्माण करतात एक पूर्ण सर्कल. मग हे जर पूर्ण सर्कल निर्माण करीत असेल तर परत 360 डिग्री येईल, 1/2 यांची बेरीज आणि परत 180 येईल. म्हणून या ठिकाणी आपण फक्त सिमिलरली म्हणणार आहोत अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. अशा पद्धतीने हा थेरम या ठिकाणी किंवा हे प्रमेय या ठिकाणी पूर्ण आपण करू शकू. यामध्ये अतिशय साध्या स्टेप्स आहेत, त्या परत व्हिडिओ बघून आपण समजून घेऊ शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. नमस्कार.